आज देगलूर गावचे सुपुत्र वीर जवान सचिन वंजे यांच्या काश्मीर येथे देशाची रक्षा करताना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देगलूर येथे त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट दिली व शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू असा शब्द दादांनी दिला. त्यावेळी बोलताना त्यांनी शहीदांच्या पत्नीला पुणे येथे व भावाला पुढील नोकरीसाठी मदत करून व त्यांच्या कुटुंबियाला राहण्यासाठी पक्के घर बांधून देऊ असा शब्द दिला व त्यांच्या कुटुंबियाला 1 कोटी शासनाकडून मदत जाहीर करतो असे त्यांनी आश्वासन दिले. तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रातला जवान जर तिथं देशाच्या करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 1 रकमी त्यांचं कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून 1 कोटी रुपये देण्यात येतात. ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडनं देण्यात येतील. मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो, आत्ता पण कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे. रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिट मार्फत 15 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो, त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो. हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि ह्याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे.